विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेडक बोलवाड मिरज बेळगाव मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव 16 चाकी ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला चिरडल्याने 25 मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर 25 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। या अपघातात निपाणी येथील मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी त्याने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित नागरिकही हळहळले। सध्या पावसाळ्याच्या हंगामात कर्नाटकातील निपाणीसह इतर भागातून अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन मिरज तालुक्यातील परिसरात चरण्यासाठी येतात। अशाच एका मेंढपाळाचा कळप बेडक बोलवाड रस्त्यावरून जात असताना भरधाव 16 चाकी ट्रक काळ बनून धडकला। धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या चाकाखाली 25 मेंढ्या चिरडल्या जाऊन जागीच ठार झाल्या तर 25 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरल्याने काही काळ परिसरात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले। अनेक वर्ष कष्टाने वाढवलेल्या मेंढ्या डोळ्यांसमोर मृत झाल्याचे पाहून मेंढपाळाने घटनास्थळीच हंबरडा फोडला। या दुर्घटनेत त्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने तो पूर्णपणे हादरून गेला। अपघाताचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनीही तीव्र हळहळ व्यक्त केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। अपघाताचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ट्रक चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। या दुर्घटनेनंतर बेडक बोलवाड मार्गावरील भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची तसेच मेंढ्यांचे कळप रस्ता ओलांडताना वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।